वैदू तू बरा तुझा शाळेचा ड्रेस कुठे नाही घेतला सर. 9वी पर्यंत शाळेत तसाच बसलास. आता असं नाही चालणार. 10वीचं वर्ष आहे. तुला शाळेचा ड्रेस नसेल तर तुला बाहेर थांबावं लागेल. चल बाहेर हो. पर्यावरण म्हणजे काय कोण कोण सांगेल? बाळू ओठ तू सांग पर्यावरण म्हणजे काय? आपल्या सभोवतालचा परिसर म्हणजे पर्यावरण. सर बसू का? बसा. अजून कोण? वैदू गौरीला घेऊन जा आणि भाजीला घेऊन ये. हो. अरे माझे सोनिया. अरे वा 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 वा.
होशील बाळा होशील. कष्ट करून शाळा शिकतोस ना, एक दिवस माझ्यापेक्षा एक मोठा होशील. बाळा किती रुपये झाले तुझे? माझे 20 रुपये. मला 20 रुपये तुझ्या कॉलेजचे, 80 रुपये तुझ्या प्रामाणिकपणाचे. मोठा होशील. All the best. मॅडम कोण आहे? काय पाहिजे? काम पाहिजे होतं. काय बी करेल. भांडी घासीन, धुणं धुईन, फरशी पुसीन. बर ये. हे बघ, काम मिळेल, पण एक लक्षात ठेव, सुट्टी मारायची नाही. सुट्टी घेतली की कामावरून काढून टाकेल. नुकसान करायचं नाही, लक्ष देऊन काम करायचं आणि तुझं काम बघूनच पगार ठरवला जाईल. कळलं? चल जा, फरशी पुसून घे. गौरी तुम्ही इथं बसा, कुठं जायचं नाही. हा? काय मला भूक लागली. लगेच बरी का भूक लागते तुम्हाला? थांब. हे घे आणि घाल तिच्या घशात. अहो मॅडम, तिनं सकाळपासून काय खाल्लं नाही. अरे भास्कर राम भाऊ, आधी जेवून घे. किती काम करशील? मालक, वैदूची परीक्षा आली आहे आणि सीताचं लग्न पण करायचंय. अहो भूक मिली माझी. आता फक्त वैदूला लई शाळा शिकवायची. येतो म्या, पुढचा माल काढून ठेवा.
टेलर काका टेलर काका अरे बा काय पाहिजे तुला, काय झालं? मला शाळेचं शर्ट शिवायचं आहे. मिळेल की, कधी पाहिजे? पण काका माझी एक अडचण आहे. माझ्याजवळ थोडंच पैसा आहे आणि शाळेचं शर्ट नसेल तर मला परीक्षेला बसता येणार नाही. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. थोडं पैसे मी आत्ता देतो आणि राहिलेलं नंतर देतो. वय आबा आपलं वय तू पास होईल ना? अगं काय बी काय पण बोलतेस. आपला वैदूच पाहायला येणार आहे. हे बघ, मी मालकाकडे जातो आणि पगार घेऊन येतो आणि आपल्या वैदूला सायकल भेट देऊ. येतो म्या. मदत करावं साहेब, पोराच्या डोक्याला लई लागले. अहो दवाखान्यात न्या, दया करा. हे समाजसेवक जाता डोक्यावर घेऊन, दुसरा काय मला काम धंदा नाही वे. जाऊ बाजूला. अहो असं नका करू साहेब. हे सर काय अरे कुणीतरी उचला ना रे. अरे उचला ना रे, कुणीतरी उचला ना. दवाखान्यात घ्या रे, पाया पडतो तुमच्या दवाखान्यात. अरे उचला ना रे, उचला. अहो तुमचंच बरं घात होतं, तुम्ही काय केलं असतं हो साहेब. ए डोक्यावर घेऊन जा त्याला. हो बाजूला चल. अहो मालक, तुम्ही इकडे कसं? ते राहून दे. तिथे रामभाऊ जाधव कुठे राहतात? नमस्कार, मीच रामभाऊ जाधव. मला माफ करा, माझं चुकलं. मला काय शिक्षा द्यायची ती द्या. नको नको, उठा तुम्ही. आबा लय पळती सायकल, लय भारी आहे. आता मी पेपर पण टाकणार. हे कोण आहेत आबा? सर तुम्ही? वैदू तू? वैदू माझाच मुलगा आहे. रामभाऊ साहेब, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली. आज तुम्ही नसता तर माझा सागर मला दिसला नसता. वैदूला आणि सीताला मी खूप त्रास दिलाय. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही आज मला काही मागा. अहो आम्हाला काय बी नको. हाय यातच लय आम्ही सुखी आहे. हो रामभाऊ साहेब, आज तुम्ही दाखवून दिलं की पैशापेक्षाही माणुसकीला जास्त किंमत आहे. आज आमच्याकडे घर, गाडी, पैसा सगळं काही, पण सुख नाहीये. पण तुम्ही गरीब असून देखील सुखी आहात.
आणि तुम्हीही आमच्या शाळेमध्ये शिपाई म्हणून कामाला लागायचं. लय उपकार झाले साहेब. नाही रामभाऊ साहेब, माझं आणखी एक काम बाकी आहे, ते म्हणजे सीताचं लग्न आणि गौरीच्या शाळेचा सगळा खर्च मी करणार आहे. तरच माझ्या मनाला समाधान लागेल.